नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. सो मला एक किस्सा आठवतो. आमच्याकडे ना एक ग्राउंड आहे. माझ्या जुन्या बिल्डिंगच्या समोर एक खूप मोठं ग्राउंड होतं. अच्छा. खूप मोठं ग्राउंड होतं. त्याच्यामध्ये एक पिंपळाचं झाड होतं. बिग पिंपळाचं झाड, खूप मोठं पिंपळाचं झाड. त्या पिंपळाच्या झाडातून एक नारळाचं झाड निघालंय. ओके, एवढं मोठं होतं. हां, एवढं मोठं ना, म्हणजे ते माझ्या बिल्डिंगवरनं ग्राउंड अर्धा कव्हर करत असं होतं ते. आणि कन्सिडरिंग ठाण्याच्या प्रमाणात ग्रो होतं. सो कन्सिडरिंग ठाण्याच्या प्रमाणे ग्रो होतं, तिकडे काही ना काही बनायला पाहिजे, तिकडे जागा कोणीतरी घ्यायला पाहिजे. पण त्या ग्राउंडवरती काहीच नाही आहे. ठीक आहे, तिकडे पोरं क्रिकेट खेळतात. तर एकदा असं झालं होतं की त्या पिंपळाच्या झाडावरती एक आमच्या ओळखीचा, माझ्या मित्राच्या बिल्डिंगमधले एक अंकल होते. सो तिकडे ते दारू प्यायला खूप लोक बसायचे. ओपन ग्राउंड, तिकडे कोण काही येत नाही, काय नाही, म्हणून दारू प्यायला बसले. हां, आणि तिकडे जाऊन ते त्या झाडावरती मुतले. ओके, आणि लोक बोलले, भाई ऐसा मत करो, झाड मतलब बहुत पहले से है यहाँ पर, पहले मतलब एकदम पहले से झाड आहे. एवढं मोठं झाड दिसतं, इट्स लाईक जायंट ट्री. डूड, तू ना उभा राहशील ना, तुझ्या डोळ्यात ते मावणार नाही, एवढं मोठं झाड आहे ते. नॉट किडिंग, लाईक प्रॉपर मोठं ट्री. सो मला क्या कुछ नहीं होता है, ऐसा नाही वैसा नाही करून. त्याला नेक्स्ट दिवशी ना ताप आला. ताप म्हणजे एक्स्ट्रीम ताप फणफणून ताप आला तिकडे. तर त्याचे ना बिल्डिंगमध्ये एक आजी राहायची. तेव्हा तिला भेटलंय की तू काय केलंय गेल्या 4-5 दिवसामध्ये. टेस्टमध्ये काहीच नाही, मलेरिया, डेंग्यू, टायफॉईड काहीच नाही, काहीच नव्हतं त्याला, इन्फेक्शन, नो नथिंग, जस्ट फीवर, लाईक प्युअर फीवर. तो बोलला की काही नाही केलं म्हणून. तू काय खाल्लंस, तू काय असं वेगळं केलंस, काय ॲक्शन केली, कुठल्या गोष्टीला ओलांडून गेलास, काय केलं. मग त्याला आठवलं की अरे मी ना त्या झाडावरती मुतलो होतो म्हणून, आणि त्यामुळे तर मला वाटत नाही. पण त्याच्या आजीने सांगितले, एक काम कर, त्या झाडाकडे परत जा, त्या झाडाला माफी माग आणि परत ये. तो बोला असं काय नसतं म्हणून. एक आठवडा झाला, ही स्टील सिक. डॉक्टर त्याला IV वगैरे लावतात, डॉक्टर त्याला हेवी अँटीबायोटिक्स देतात. हिज बॉडी इज नॉट रिॲक्टिंग. डॉक्टर बोलली, इफ ही स्टेज लाईक दिस इन अ वीक ऑर 2 समथिंग बॅड कॅन हॅपन. तर मग लास्ट ऑप्शन म्हणून ते गेले, झाडाकडे गेले, झाडाला पाणी टाकलं, झाडाला नमस्कार केला, सॉरी बोलले आणि घरी आले. नेक्स्ट दिवशी इज फाईन, काही ताप नाही, काहीच आहे, माणूस ठणठणीत आहे. सो डॉक्टरचं म्हणणं आहे, बिकॉज थोडे हेवी अँटीबायोटिक्स दिले त्यामुळे ठीक झाला. बट अँटीबायोटिक्स डोंट वर्क इन अ डेज टाइम. 2 वीक झाले, ही सिक, ही इज जस्ट सिक, आणि नेक्स्ट डे इज टोटली फाईन, गोइंग टू द ऑफिस. हां ना, तेच आहे. मी खूप साऱ्या गोष्टी आता आपण एवढ्या हॉरर स्टोरीज ऐकल्यात. मी ही गोष्ट कॉमन ठेवली की लोकांना ताप येतो आणि डॉक्टरांना माहिती नाही पडत की काय नक्की होतंय. म्हणजे एवढे टेस्ट करतात, काय करतात, आणि काहीच निघत नाही. आणि ते होतं ना की आपण त्या गोष्टीला इलाज केला ना, तेव्हाच ते होतं. आणि असं पण म्हटलं जातं ना की जे आपल्याला माहिती आहे, घरी असं म्हणतात ना की आपले आई वगैरे, बाबा वगैरे असं म्हणतात की तुला जी जागा माहिती नाही ना, तिथे जाऊ नये, आणि तिथे गेलात तर काही असं करू नये. करेक्ट. म्हणजे मी खूप अशा गोष्टी ऐकल्यात तिथे बोलतात ना, खूप आधीपासून ते झाड आहे किंवा ते जंगल आहे, तिथे खूप लोक दारू पितात किंवा मुततात. त्यांना काही ना काहीतरी होतं तिकडे, Correct. चुकीच्या गोष्टी केल्यावर, थुकल्यावरही. म्हणून त्या आधीपासून घरात म्हटलं जातं. तेच आहे. माझा एक फ्रेंड होता भाई, त्यांनी एक स्टोरी सांगितलेली मला की ते लोक एकदा असंच कोणत्या तरी जंगलात गेलेले, आणि गाडी घेऊन गेले ते लोक जंगलात. आणि त्या जंगलात जाऊन आहे ना, ते मस्त पोरं होते, म्हणजे सर्व पोरंच होते. त्यांच्या ड्रायव्हरनी गाडी, त्यांना गावी गेलेले ना, म्हणून ड्रायव्हरनी गाडीवरती नेली. डोंगरात रस्ता होता, आणि हे लोक मस्त असे एक्सप्लोअर करतात, पोरं 9वी-10वी इथली पोरं, कझन्स सर्व. तर हे मस्त आतमध्ये जंगलात वगैरे, आणि ड्रायव्हर एका कोपऱ्यात बसलेला. ड्रायव्हर बोर हो गया भाई, त्याने मस्त खोलली त्याची क्वार्टर खोलली, आणि चालू झाला भाई तो. तर क्वार्टर वगैरे खोलून असं बसलेला मस्तपैकी. हे पोरं 1-2 तासानंतर आले, आणि जेव्हा तो गाडी चालू करतो ना, गाडी चालूच नव्हती होत. म्हणजे गाडी चालूच नव्हती होत. सुरुवातीला पोरांनी धक्का मारण्यात ट्राय केलं, त्यांना वाटलं गाडी खड्ड्यात वगैरे फसली असेल, किंवा सडनवर होती ना गाडी थोडी, तर त्यांनी धक्का वगैरे त्यांचा ट्राय केला, गाडी चालूच नव्हती होत. मग त्याच्यानंतर काही बघितले, काही पोरं आलेली कॅम्पेनला मुंबईवरून. तर ते लोक आले, म्हणजे जवळ 25-26 वर्षाचे पोरं असतील, मोठे 15 जण होते. त्यांनी मग ट्राय केलं की अरे गाडी निकाल देंगे हम लोग. त्यांनी धक्का मारण्याचा ट्राय केला, तेव्हा पण गाडी नाही उठली, काहीच नाही झालं. मग त्या लोकांनी शेवटी त्या पप्पांना वगैरे फोन लावलं की असं असं झालं. मग एक सेकंड, पप्पांना वगैरे फोन लावला, असं असं झालं. तर पप्पा वगैरे आले, त्यांनी ट्राय केलं. मग त्यांनी विचार केला की आपण आहे ना, ट्रक मागवू, टेम्पो मागवू, आणि त्यातून ह्या गाडीला खेचू. तसं केलं. त्याने टेम्पो मागवला, तरीही ती गाडी ठसके मसना झाली, म्हणजे तिथे त्या जागेवरच होती. आणि मग त्यांचं डोकं पेटलं. त्यांनी विचारलं ड्रायव्हरला की तूने क्या किया इधर, म्हणजे तिथे विचारलं की तूने क्या किया. तो बोलतो कुछ नहीं, मैंने तो कुछ नहीं, बैठा था. नहीं तूने एग्जैक्ट क्या किया वो मेरे को बता. माहिती बोललं की कुछ नहीं, मैंने दारू पिया इधर,
और कुछ नहीं और फिर इधर हो गया बैठा था, ये लोग आ नहीं रहे थे, तो मैंने टॉयलेट की, तो म्हणजे तिथे त्यांनी शी केली त्या साईडला. आणि मग त्या पप्पांना समजलं का की त्यांना पप्पांची अशी ट्यूब पेटली की तिथे ना जवळच एक मंदिर आहे, ते बोलतात ना देवचार वगैरे त्यांचं राखणदार असतो त्यांचं मंदिर, आणि त्यांनी परिसरात असं काहीतरी केलेलं. मग त्यांनी गेले, त्या मुलांना तर पाठवलं त्यांनी घरी, आणि त्या देवाला जाऊन असं माफी वगैरे मागितली, नारळ वगैरे चढवला, आणि एकाच झटक्यात गाडी हलली. आणि दुसऱ्या दिवशी सर्व मुलांना घेऊन गेले आणि तिथे माफी वगैरे काहीतरी त्यांचं देवाचं त्यांनी काहीतरी केलं, आणि मग सर्व क्लिअर झालं तिथे. म्हणजे अशा गोष्टी म्हणजे मला नाही गाडीच्या ह्याच्या स्टोरीने काहीतरी आठवलं. लहानपणाची गोष्ट, आय थिंक मी तेव्हा स्कूलमध्ये वगैरे असेन. ओके, तर ना मी एक दिस हॅपन ओनली फॉर 4 to 5 seconds. ओके, त्या टाईमला मी रस्त्यावरती उभा होतो आणि ना लाईट गेली सगळीकडची. लाईट गेली ना त्या टाईमला, लाईट गेली आणि तिकडे एकदम सन्नाटा झाला. ओके, फॉर अ सेकंड आय फेल्ट की आय इन अ पॅरलल वर्ल्ड ॲट दॅट टाइम. मुंबईसारख्या एरियामध्ये लाईट गेल्यावर सन्नाटा पहिली गोष्ट होत नाही, ॲटलिस्ट लहानमध्ये ओरडतात, वेगळाच थ्रिल असतं. तर सन्नाटा कम्प्लिटली, लाईट बंद झाली आहे, मी बाईकवर बसतोय, बाईक चालू करतो, चालू होत नाही. मी आसपास बघतोय, माझ्या आसपासच्या लोकांच्या सगळ्यांच्या बाईक्स वगैरे बंद झाल्या त्या ठिकाणी फॉर 2 seconds ओनली. फोन काढतोय, फोनचा तो फ्लिप फोन होता त्यामध्ये, नोकियाचा होता, फोन दाखतोय, फोन स्क्रीन तिथे का दिसत नाही मला. आणि मी शिट स्केड, म्हणजे आय वॉज लेजिट स्केड ॲट दॅट टाइम. लाईट सुरू झाली, बाईक्स लोकांनी चालू केले, निघाले. बट दोज 4 to 5 seconds माझी बाईक चालू होत नाही, इतरांची, माझी ॲक्टिवा होती, यो बाईक होती, चालू होत नाही, इतरांचे बाईक चालू होत नाही. वॉट जस्ट हॅपेंड इन दोज 5 seconds? असं काय झालं की लाईट पण गेली, कार्स बंद झाल्या, फोन्स बंद झाल्या, असं त्या 5 seconds असं काय झालं? सो अगेन व्हेरी स्कॅरी, व्हेरी स्पूकी. आय डोंट नो हाऊ टू एक्सप्लेन दिस अँड टेल यू. कोणा सांगू शकत नाही बाय, म्हणजे हा सगळा बरं ठीक आहे चलो म्हणा. बट दोज 5 seconds वर एक्स्ट्रीमली स्कॅरी फॉर मी. म्हणजे वर्ल्ड हॅड गॉन सायलेंट ॲट दॅट टाइम. कार्स अँड बाईक्स नॉट वर्किंग. ते तर आहे. तुला माहिती आहे, त्यावरून मला हे आठवलं, लाईटचे बोलास ना, तर जेव्हा आपण लहान होतो ना, आता तर ते खूप कमी झालंय, तसे खूप असे रुमर्स असायचे, आणि आपली आई वगैरे आपल्याला थोडी घाबरवून ठेवायची की त्यावेळी माहिती मुलं किडनॅप व्हायला सुरू झालेली, ते बोलायचे की ते कोणी तुम्हाला बोललं, काहीतरी खायला दिलं, खाऊ नका, लोकांच्या डोळ्यात जास्त बघू नका, कोण दुसरं व्यक्ती असतात की हिप्नोटाईज करतात आणि ते सोबत नेतात कुठेतरी. ते पण खूप असं पॉप्युलर झालेलं त्यावेळी, तर ते क्रेझी होतं हिप्नोटाईज वगैरे करून. आणि त्यावेळी तर असं पण खूप झालेलं ना, म्हणजे की माझे काका होते, म्हणजे पप्पांचे फ्रेंड होते, म्हणजे आहेत ऑब्व्हियसली, तर त्यावेळी त्यांच्याबरोबर अशी गोष्ट झालेली ना की ते वाटतं कामावरून येत होते, आणि त्यावेळी म्हणजे ते दहिसरला राहायचे, आणि ते असेच चालत येत होते नॉर्मल, रात्रीचे 11:30-12 वाजलेले. त्यांना एक माणूस दिसला, तो त्यांच्याकडे टाईम विचारतोय, आणि टाईम विचारता माहिती नाही, अचानक आहे ना, ते जेव्हा सकाळी उठले आणि ते ही वॉज लॉस्ट समवेअर, की म्हणजे रोडवर फिरत होते, आणि त्यांना ते समजलं की त्यांच्या ना हातातला घड्याळ, खिशातला फोन, चैन, पैसे, वॉलेट काहीच नव्हता. म्हणजे त्यांनी टाईम विचारण्यातच त्यांना हिप्नोटाईज केलं, आणि सगळं निघून फरार झालं, आणि ते फक्त फिरत होते रोडवर. लाईक ब्रो क्या हो रहा अभी. भाई तुला एक सांगतो, मी माझे 3 मित्र, सो वी हॅड अ प्लॅन टू गो टू नेरल समवेअर. ओके, आणि आमचा प्लॅन होता की आम्हाला जायचं एक रेसॉर्ट त्यांनी बुक केलं. रेसॉर्ट पण एक फार्म हाऊस सारखं होतं तिकडे, माथेरान साईडला ना. अगेन अदर प्लेस जे थोडंसं लांब आहे, जंगलाचं अगेन दॅट्स जस्ट जंगल जातच नाही भाई या गोष्टी बस. ओके, सो असं एक जागा होती तिकडे, आणि आम्ही चाललो होतो, आणि ते खूप एकदम आतमध्ये साईडला होतं. ते नेरलच्या पुढे पण थोडं माथेरान साईडला चाललो तिकडे होतं ते. आणि ना मे बी नेटवर्क मिळत नव्हतं आम्हाला लोकांना, सो वी डिडंट फाइंड अ प्लेस की जायचं कुठे म्हणून. पिच ब्लॅक, तिकडे काय स्ट्रीट लाईट्स नाही, माझी हेडलाईट चालू आहे फक्त कारची, आणि मी चाललो आहे तिकडे, आणि आम्हाला एक माणूस दिसला मध्ये. तर मी विचारलं, काका ही जागा कुठे असणार? तर बोललं की काम कर, सरळ जा, राईट मारा आणि स्ट्रेट जा. मी बोललो ठीक आहे, ओके. आम्ही चालतोय, राईटचा रस्ता एकदम कच्चा होता, आम्ही कसे चालत मी कार चालून पुढे गेलो. आम्ही फिरून आलो परत, तरी आम्हाला मिळत नाही जागा. वी आर स्टील ड्रायव्हिंग ॲट दॅट टाइम, आणि आम्हाला परत तेच काका दिसले तिकडे. तर आम्हाला वाटलं आम्ही राईट, इट्स लाईक राईट्स यू कम इन द सेम स्पॉट अगेन. असं झालं असेल. तर काका हो तुम्ही सांगितलं राईटला आहे ना? बोलले की काय सांगा काय. म्हणलं काका ही जागा कुठे आहे? म्हणजे राईटला आहे, जाऊन स्ट्रेट जाऊन राईट घ्या. अरे ठीक आहे चल, म्हणजे असेल काय, रस्ता चुकला असेल, आपण नसेल चुकलं असेल, ते आले असेल तिकडे, किंवा काहीतरी झालं असेल असं. आम्ही परत फिरून येतो, आम्हाला परत तेच.
ह्यावेळी मला कळलं की भाई दिस इज नॉट नॉर्मल. तिसऱ्यांदा हे काका भेटणं इज नॉट नॉर्मल. काका तुम्ही आम्हाला रस्ता चुकीचा सांगताय का? ते बोलले, कुठे जायचं तुम्हाला? हो. काका, इकडे जायचंय आम्हाला. हा ना, स्ट्रेट जाऊन मग राईट घ्या. Shit. 2 मिनिटं थांबलो, काचा बंद केला. बोले क्या चल रहा है ब्रो, एक काम करते आपण ना जाके लेफ्ट लेते हैं, ठीक आहे. आम्ही लेफ्ट घेतलं जाऊन तिकडे आणि आम्हाला परत तिकडे ते काका दिसले. ओहो. ते बोलले की तुम्ही इकडे गेला, तुम्हाला राईट घ्यायचा आहे ना. अँड ॲट दॅट टाइम यू आर लॉस्ट अ शिट की भाई हा चकवा होते की काय होता आम्हाला लोकांना. 4 वेळा माणूस मला भेटला, 4 वेळा सांगतो राईट घ्या म्हणून. वी टूक अ ब्रेक 10 मिनिट्स. आम्ही गाडी जोरात लावून ठेवल्या गाडीमध्ये. हनी सिंग ऐकला त्या दिवशी आम्ही लोकांनी बाईक, जे मिळालं ते लावलं बाईक. अँड इट वॉज सो स्केरी. म्हणजे सेम माणूस 4 वेळा भेटतोय, सांगतो 4 त्या साईड गो टू द राईट साईड. राईट. सेम स्पॉटच्या आसपास म्हणतो, सेम एक्सप्रेशन. ही इज नॉट बिहेविंग डिफरंट. वी आर नॉट आस्किंग द डिफरंट क्वेश्चन. आम्ही मूर्ख लोक, आम्ही विचारायला पाहिजे ना, काका तुम्ही राईट साईड राईटला काहीच नाहीये. आम्ही पण तेच विचारतो, काका इकडून ह्या ठिकाणी तो पण सेम आन्सर तो देतोय. पण सेम आन्सर देतोय. वी रिअलाइज इट व्हेन वी रीच्ड ओव्हर देअर की प्रश्न आम्ही सेम विचारतोय, उत्तर तो सेम देतोय, जागा पण सेम आहे. आपण गाडीत आहोत, आपण पुढे, तो पार्टी, तो चालतोय, तो पार्टी, तो पुढे, काहीच नाही. इट वॉज जस्ट द सेम. We all decided to not think about it when we go over there and to forget it. आणि मला ते आता आठवलं. we stopped the car for 5 minutes आणि बोलले की भाई ये चीज जो हुआ है इसके बारे में सोचना नहीं है, इसके बारे में कभी बात नहीं करना है, भूल जाना है. आम्ही ते हार्डवायर केलं डोक्यामध्ये की आजपासून विचार नाही करायचा आहे. अँड नाव आय कुड रिमेंबर इट. सो मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.